संगमनेर कृषी महोत्सव भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दिनांक 27 फेब्रुवारी ते 3 मार्च 2025 रोजी संपन्न झाला आहे. जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर. कृषी संबंधित बी बियाण्यांचे स्टॉल, फर्टिलायझर स्टॉल, ड्रीप इरिगेशन स्टॉल, तसेच शेती संदर्भातले अत्याधुनिक उपकरणे व ट्रॅक्टर स्टॉल तसेच इतर काही ठाणेदार न्यूज. या स्टॉलवरचं सगळे बुकिंग झालेलं आहे का? आणि किती शिल्लक आहे अजून? हां, कितीपर्यंत दिलेलं आहे? याचं प्राईस काय आहे? प्राइस काय 9,999. 9,999. याचं काय कॉन्टॅक्ट काय आहे? बुकिंग करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर काय? कॉन्टॅक्ट नंबर 5518397622. हे प्रोप्रायटर कोण? बाबासाहेब पावसा. सगळं दाखवायचं त्याला काय? कमी स्थूलता कमी, वजन कमी, गुडघेदुखी, संधिवात, जमाई जेवण झालं की 1 चमच्यावर चमचात घ्या. चमचाच काय चमचावर जुडा खाल्ला. बघा
रिस्पॉन्स कसा भेटला इथं? पाहिजे तसं नाही भेटतं, कारण की इथे येऊन 3 दिवस झाले. इथे येऊन 3 दिवस झाले आम्हाला, पण आमचं काहीच म्हणजे इथं काही प्रोसेसच नाही भेटत आम्हाला. पब्लिकच नाही आहे सर. तुमच्या गाड्याला किती भाडं आहे? शाळेला समजे आमचे मॅनेजर आहे, त्यांना माहिती आहे ते काम करतो. रिस्पॉन्स कसा मिळाला? रिस्पॉन्स 1 नंबर मिळाला. किती विक्री झाली तुमचे? काय कसं नाही काय पब्लिकच नाही इथं? पब्लिक किती आले कमीत कमी? काय नाही 2 दिवस झाले चालू आहे. आमचा फक्त 1 पीस आहे. म्हणजे या स्टॉलला किती पैसे खर्च केले तुम्ही? 15,000 आणि त्याच्यातून काही नाही अजून नफा काही झाला बोलणं का? नाही त्यांच्यासोबत. हां. आणि काही नाही, सेल नाही, एवढा खर्च आहे. 2 मुलं आहेत कामाला, 2 मुलांना 700 रुपये रोज. साहेब त्या मुलाला द्यायची. ग्राहकांचा काही रिस्पॉन्स मिळाला का सोलर पॅनलसाठी? इन्क्वायरी आले आता पुढे बघू किती लीडमध्ये लागतील. नाही, आत्तापर्यंत किती लोक भेटले तुम्हाला? 300 किती दिवसात? 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये 300. म्हणजे आता हे तुम्हाला असं वाटतं का तुम्ही सॅटिस्फाईड आहे का याच्यासाठी? हां ठीक आहे ना, आता पहिल्यांदा वर्ष काय ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे? नाही अजून नाही. 3 दिवस झाले 1000 रुपयाचं सुद्धा क्लायंट नाही. हां. 1000 रुपये 3 दिवस झाले 1000 रुपये पण भेटलेले नाही. तुम्ही याच्यासाठी किती पैसे दिले? स्टॉलसाठी मी किती माझ्या पैसे? याच्यासाठी मला 15,000 म्हणले होते, मी 5,000 दिलेले आहेत. माझा येण्या जाण्याचा खर्च त्याच्यापेक्षा दुप्पट झाले. नारंगावरून येतोय आम्ही एवढा लांबून येऊन एक म्हणजे दिवसातून कमीत कमी 100 रुपये तरी आम्हाला भेटायला पाहिजे. ते सुद्धा नाही. आत्ता ते पूर्ण दिवसांमध्ये फक्त आहे ना 500 रुपये झाले. आता ग्राहकांचा काय रिस्पॉन्स काही मिळाला का तुम्हाला? नाही. पूर्ण 3 दिवसात फक्त 500 रुपये कमवलेत. विचार करा, 3 दिवसात 500 रुपये कम कमवतो. आणि तुम्ही पैसे अगोदरच भरलेले का? हा, त्याशिवाय बोलले स्टॉल बुक नाही करत. का मावशी, काय रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला? हां. आम्हाला 500 रुपये सुद्धा भेटती नाही दिवसात. तुम्ही स्टॉलला किती पैसे दिले? 15,000 रुपये. अरे हे एक कितीला विकत आहे? 1.50ला विकत आहे का? गेले का 50ला ते? नाही ना. विकले गेले का? नाही गेले का? तुम्ही कुठले दादा? राहुरीचे आहे का? इथं काय कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला हे आयुर्वेद विकण्यासाठी? काय धंदा नाही उन्हामुळे. इथं लोक आलेले होते का? आले होते पण उन्हामुळे थांबून नाही लागला. आता धंदा होता. गेलं का? काही औषधं विकले गेले का तुमचे? काहीच नाही विकलं गेलं का? नाही विकला. असा खुर्शी आता लावायचा नाही, कोणाला फसवायचा नाही. रांग लागलेली आहे. रांग सकाळपासून तशीच बसलेली आहे. तुम्ही कुठले ताई? नगरची आहे मी आणि आता वाजले 6. हां. 6 वाजलेत आणि कस्टमर काहीच नाही आहे. काय करायचं? किती दिवसापासून आहे तुम्ही इथं? पहिल्या दिवसापासून आहे. 3रा दिवस आहे आजचा. कस्टमरच नाही. तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काहीतरी बेनिफिट झालेलं आहे का 2-3 दिवसामध्ये? बेनिफिट तर काही झालाच नाही. टाइम वेस्ट झालाय माझा इथे. काहीही व्यवस्थित व्यवस्था नाही आहे. इतकं गरम होत आहे ना. धड फॅन आहेत ना, धड वॉशरूमची व्यवस्था आहे ना, काही आणि कस्टमर तर नाहीच आहे. काही अर्थच नाही.
तुम्ही सॅटिस्फाईड आहे का याच्यासाठी? 1% सुद्धा नाही. ओके ओके. किती विक्री झाली तुमची? हा? तुम्हाला काय वाटतं प्रदर्शन बरं कसं वाटलं? म्हणजे ग्राहकांचा रिस्पॉन्स मिळाला का? ग्राहकों का इस्तेमाल का ये अभी रिस्पॉन्स कैसा मिला इधर? यार रेस्टोरेंट से कुछ नहीं चल रहा है। अच्छा नहीं है, अच्छा नहीं. यार रेस्टोरेंट बोले यहाँ पे पागल हो रहे हैं। एक लोग भी कस्टमर नहीं आ नहीं आ रहे, रहे। कस्टमर भी नहीं है. सुबह ये अभी ऐड दिखता है टीवी में, ऐड दिखता है, ये ऐड है? हाँ मेरा ही है वो। ये आदिवासी, यार फ्रॉड चल रहा है इसलिए ऐसा मेले में आके प्रचार कर रहे हैं। हेलो, ये आदिवासी है ना? हाँ आदिवासी का ये कितने को बोतल बेचते हैं होलसेल में? 1500 का है। हम यहाँ पे मेले में 200 डिस्काउंट करके 1300 रुपये में दे रहे हैं। होलसेल में कितने को है? होलसेल में हम नहीं दे रहे। होलसेल में नहीं बेचते क्या? हमारा प्रोडक्ट है, हम खुद आके बेच रहे हैं। नंबर लिखिए ये व्हाट्सएप प्रोडक्ट तुम खुद बनाते हैं? हम खुद बनाते करते हैं। हेलो, नंबर लिखिए मोबाइल पे. पटकन मेरे मोबाईल मध्ये पैसे मोकल. ओके, माझ्या मोबाईलला पैसे मोकल. मी त्याला शॉप केला. मी वेळ करते 6 ये म्हैस कुठले? मोरा जातीची म्हैस आहे. हां, मोरा व्यवस्थित येऊ काही करू. म्हैस कुठली आहे? नमस्कार, माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर ही राधा नावाची म्हैस आपल्याच गोट्यातील मोरा जातीची म्हैस झालेली आहे. तिची उंची 3 फूट आहे, लांबी 6 फुटापुढे. तिचे वय 3 वर्षाचे आहे. त्याचबरोबर तिचे वजन 314 किलो. त्याचबरोबर आता तिची आपल्या देशातील सर्वात मोठी म्हैस म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला आहे. त्याचबरोबर तिची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 2-3 महिन्यानंतर नोंद होणार आहे. त्याचबरोबर ते वैशिष्ट्य म्हणजे जर आपण गुगलवर जर रिसर्च केलं तरी आपल्याला जगात सर्वात मोठी म्हैस म्हणून आपल्या या म्हशीचा उल्लेख दिसेल. त्याचबरोबर त्या खुराकाबद्दल सांगायचं झालं तर खुराकामध्ये तिला आम्ही मक्काचा भुसा, शेंगदाणा पीठ,
परत गव्हाचं पीठचा आमचा खुराक असतो. त्याचबरोबर ट्रॅव्हलिंगमध्ये तिला आम्ही फीड सप्लिमेंट देतो. त्याचबरोबर तिचे जे नवीन जे व्हिडिओ येतात मग किंवा अपडेट असतात किंवा गिनीज बुकसाठी जे आमचा चाललेला प्रयत्न आहे तिचे अपडेट आपल्या इंस्टाग्राम पेजवर मोराटे अनिकेत 001 त्याचबरोबर जे आपलं यूट्यूब चॅनल आहे मोराटे अनिकेत 7271 त्याच्यावर अपडेट देत राहतात. धन्यवाद.